नमस्कार, माझे नाव निधी संभाजी पाटील. मी आज तुम्हाला शिवरायांची एक कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे अफजल खानाचा वध. विजापूर दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या अडचणी ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला होता. आदिलशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज जणू एक संकटच होते. म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबार भरवण्यात आला होता. बडी बेगम दरबार जातीने हजर होती. बडी बेगमने सरदारांना खडा सवाल केला. सांगा सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला? दरबारात शांतता पसरली. तेवढे तक धिप्पाट द्यायचा सरदार लवून मजा करत पुढे आला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. त्याचं नाव होतं अफजल खान. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? मी त्याला जिवंत कैद करून आणतो आणि तसा ना सापडला तर त्याला ठार मारून विजापूर दरबार आणतो. अफजल खान म्हणजे धिप्पाड दयाचा, तुफान ताकदीचा, पोलादी पहाड हाताने व्याकवणारा भारी सरदार. त्याचा देव गेल्यावर प्रत्यक्ष यमदूताच्या छाताडात पण धडकीवर हवी असा. भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा. अफजल खान महाराष्ट्राची वाट चालू लागला. अफजल खानाच्या रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकट आले होते, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानात खापूट टिकायला लागला नाही पाहिजे. खानाशी भीतीनेच सामना केला पाहिजे. माझी जामशी सल्ला मसलत करून राजगडावरून प्रतापगडावर कूच केली. ही बातमी खानाला कळताच खान भयंकर चिडला. पण खानाला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही. शिवराय खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळायला सुरुवात केली. आई भवानीची मूर्ती पडली. नुसता थैमान मारला होता. अफजल खानाने दैत्य चालवलेले त्याच्यात शिवरायांना सहन झाले नाही, पण ते खाली उतरले नाही. अफजल खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन आपल्या महाराजांना निरोप पाठवला. पण महाराजांना पूर्ण कल्पना होती खान आपल्याशी निश्चित दगा करणार. त्यांनी अतिशय धूर्तपणाने खानाला उत्तर दिले, खान साहेब, मी फार घाबरलो. मी तुम्हाला शरण येतो, पण वाईला येण्याची माझ्यात हिंमत नाही, तर तुम्हीच प्रतापगडावर. खान भेटीसाठी तयार झाला. आपल्या महाराजांनी खानाच्या भेटीसाठी 400 शामियाना उभारला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान डौलत आला. त्याच्या संगतीला होता सैदबंडा आणि आपल्या महाराजांच्या सोबतीला होता जयमहाला. राजांना पण खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हसरे हाक मारत होता हे आपल्या राजाने ओळखले. खानाने शिवरायांना उल्लिंघन दिले आणि दगा केला. खान शिवरायांचे मान कापू लागला. कट्यारीचा आर केला. खरोखर आवाज आला. कारण महाराजांनी अंगात चिलकाटले होते. खानाचा हात फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी खानाच्या पाठात बिचका घुसला. आग्नेयांचा मारा केला. टळा पडला उठाला. खानाचा कोताळ करला. खानाने प्राणांतिक वेदनेने गाय मारली. या अल्लाह, दगा वाले दगा, लहू 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 असे म्हणत खान खाली कोसळला. त्याच्यातून गायीने सैदबंडा धावत आला. तो आपल्या महाराजांवर वार करणार. इतक्यात जयमहाला आला आणि त्याने एका गावातच सैदबंडा ठार करून टाकले. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी भरवड झाली आणि शिवरायांच्या पराक्रमाचे गवळे सह्याद्रीच्या कडे कपऱ्यामध्ये घुमू लागले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारगिले, पावने केला कृष्णेचा घाट, लागली गुलामीची ही वाट. मराठी शाहीचा म्हणला ठर. धन्यवाद.